जोडून निकितासाठी 2.5 तोळ्याचे मंगळसूत्र आणि अर्ध्या तोळ्याची अंगठी घेतली। निकिताला शुभ्राचा हेवा वाटला, पण तिनं तसे चेहऱ्यावर जाणवू दिले नाही। शुभ्रा नवऱ्याला घेऊन आली होती निकिताच्या लग्नात। शुभ्राची भरजरी साडी, मेकअप राजलक्ष्मीसारखा। रुबाबदार नवरा पाहून निकिताला भर मांडवात कसं झालं। मध्यमवर्गीय ध्यान का आलं अशी खंत तिच्या मनाला लागू लागली। शुभ्रा मधुचंद्रासाठी म्हणे काश्मीरला जाणार होती। असा मधुचंद्र वगैरे निकिताच्या नवऱ्याच्या गावीही नव्हता। निकिताची सासू तिला मेहंदीच्या हाताने काही काम करू देत नव्हती। तिचं कौतुक करत असे। नणद सावलीसारखी आजूबाजू गिरट्या घालायची। नव्या वहिनीला काय हवं होतं ते पाहिजे, पण तरीही निकिताचा जीव तिथे गुदमरत होता। रात्री पलंगावर बाजूला असलेला तो काळा सावळा पती तिला नकोसाच वाटला। ती खुलतच नव्हती। सुजित मात्र निकितावर मनापासून प्रेम करत होता, तिला समजून घेत होता। तो म्हणाला, निकू तू तुझा वेळ घे, मी तुझ्यावर अजिबात जबरदस्ती करणार नाही। तो पलंगाच्या एका कडेला तोंड करून हाताची गच्च घडी मारून झोपला, पण त्याचं ती तसं नित्याचंच झालं। बाहेर मात्र दोघं पती पत्नी सारखी वावरत होती, पण रात्री एका छताखाली अनोळखी अशी झोपायची। दिवसेंदिवस सुजितची तब्येत खराब होऊ लागली होती। निकिताचं त्याच्यावर प्रेम नसणंही त्याला खंतावत होतं। तो न्यूनगंड बळागत होता। त्याच्या मनात त्याचा आत्मविश्वास खचत चालला होता। सुजित काय चाललंय, किती चुका कामात, लक्ष नाही हे तुमचं, साहेबांनी रागवलं। सॉरी सर, पुन्हा असं होणार नाही, सुजित खाली मान घालून चाचरत बोलला। सुजितचं नुकतंच लग्न झालं, तुमचं सुट्टी घ्या 10-1 दिवस आणि जाऊन या थंड हवेच्या ठिकाणी, मग बघा फ्रेश व्हाल। हेच दिवस असतात मौज मजा करायची। नाही म्हणजे नको सर, सध्या नको सुट्टी, मिसेसची तब्येत बरी नाही, नंतर सांगतो। ओके, जशी तुमची इच्छा, असं म्हणत साहेबांनी खांदे उडवले। सुजित फाईल घेऊन केबिन बाहेर आला। हात हनवटी खाली घेऊन विचार करत बसला। मारी लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं। लोण्याजवळ विस्तवाने राहायचं, पण लोण्याने वितळायचं नाही, ही काय रीत झाली म्हणायची। संध्याकाळी तो एकटा समुद्रकिनारी जाऊन बसला। थंड वारा अंगाला लागून जात होता। आजूबाजूला जोडपी होती, आपल्याच विश्वात रंगलेली। जगाचं भान नव्हतं त्यांना। अंधाराची साय समुद्राच्या पाण्यावर पसरू लागली। सुजित उठला आणि घरी आला तर मावशी, आई सगळ्या नटून थटून उभ्या होत्या त्याच्या स्वागताला। सुजा तोच आईने निकिताला घास भरव असा इशारा केला। थरथरत्या हाताने सुजाने निकिताच्या तोंडात केक भरवला। तिनेही सुजाला केक भरवला। सगळ्यांनी टाळ्या वाजवत बर्थडे सॉन्ग म्हटला। सुजाला वाटलं, चला थोडे आज बोलूया हिच्याशी, काय कुठे अडथळते ते तरी कळेल। साहेब सुट्टी द्यायला तयारच आहे, घेऊन जाईन मस्त कुठेतरी पांढऱ्या शुभ्र बर्फात। पण कसं, निकिताने आई वडीलही आले होते। जेवण झाल्यावर म्हणाले, निकिताची आजी रात्री निकिताच्या मैत्रिणीने तिला फोन केला आणि तू घरी आलीस असं कळलंय मला काकाकडून, आणि हां शुभ्राही आली, तर तू शुभू मी स्वाती मिळून छोटं
आजीने विचारलं. निकिताने प्लॅनबाबत सांगितलं. तशी निकिताची आजी म्हणाली, उद्याच करते, चिवडा घेऊन जाताना. बरं वाटतं बघ अशा लग्नानंतर मैत्रिणी भेटल्या की. संध्याकाळी सगळ्या एकत्र जमल्या. हॉटेलिंग केलं, बाजूच्या तलावात मस्त बोटिंग केलं. वेदिका शुभ्राला चिडवत म्हणाली, तुम्ही काय बाबा काश्मीरला गेला होता? मधुचंद्राला तिथल्या शिकाऱ्यात बसून मस्त आनंद लुटला असेल ना? इतक्यात स्वाती म्हणाली, बर्फाचे गोळे वगैरे मारले असाल ना एकमेकांवर? किती थंड होते. यावर वेदिका म्हणाली, छे ग, थंडी कसली आली, जिजू होते ना सोबत. तुम्ही दोघी पण ना, तुमची लग्न होऊ द्या, मग बघू मज्जा. ती तर करावीच लागतील. निकू काहीच बोलली नाही. जिजूंची आठवण येते का ग? फोन लावून बोलून घे वाटल्यास. स्वाती निकिताची मस्करी करू लागली. तशी निकिता वरवर हसली. सगळ्या गच्चीवर चटई टाकून बसल्या. वेदिकाच्या आईने वाढलेल्या मिसळ पावचा फन्ना उडवायला रात्री गप्पा मस्करी बराच वेळ चालली. निळसर आभाळात लुकलुकणाऱ्या चांदण्या निरखत होत्या. शुभ्रा तिच्या सासर, घरच्या पद्धती, येणारी जाणारी मान्यवर लोक याबाबतची बद्दल बरंच काही सांगत होती. निकूने मात्र झोपेचे सोंग घेतलं होतं. तिचे कान मात्र शुभ्राचं वैभव टिपून घेत होते. पहाटे निकिताला जाग आली. ती दबक्या आवाजातल्या हुंदक्यांनी शुभ्राच्या पाठीवर हात फिरवत विचारलं, नक्की काय झालं शुभ्रा? शुभ्राने तिच्या खांद्यावर डोकं टेकलं. हलकेच असूवाडेत रडण्याचा आवेग ओसरल्यावर शुभ्रा सांगू लागली, निकू, काल रात्री मी जे माझ्या सासरच्या वैभवाचे वर्णन करत होते ना, ते सगळं दिखावा आहे. बडा घर न पोकळ वासा म्हणतात तसं यांची कंपनी तोट्यात आली. कंपनी काही वर्षात, कदाचित महिन्यात बंद होईल. बंगल्यावरही जप्ती येईल. वरवरच्या रंगाला माझी आई भुलली. माझ्या भावाला त्यांनी एका कंपनीत चिटकवलं आणि त्या बदल्यात माझं कन्यादान. ते कन्यादान नव्हतं निकू, तो सौदा होता. माझ्या आयुष्याचा माझ्याच माणसांनी केलेला. माहेरी माझ्या मताला किंमत नव्हती. इकडे सासरही नाही. फक्त नवऱ्याच्या तालावर नाचणारी कठपुतली झाले मी. तू सुखी आहेस निकिता. निकू, तुझ्या नवऱ्याकडे जे काही आहे ते खरं आहे. तुझ्या शब्दातला किंमत आहे तशी माझ्या नाही. रंगरूप पैसा या पलीकडे जाऊन माझ्या आईने मुलाच्या गुणाची पारख केली असती तर कदाचित मी सुखी झाले असते. हे सारं ऐकून निकिताला तसेच अथरुणात पडून ऐकणाऱ्या स्वाती व वेदूलाही फारच वाईट वाटलं. मैत्रिणीचा निरोप घेऊन निकिता घरी आली. आईला म्हणाली, आई मी निघते ग संध्याकाळी. अगं पण राहायला आली होतीस ना ग? तिकडून फोन तसं नाही काही. आई सोबत जेवण नको बाहेर पडली आणि अंगणात उभी राहून हात हलवत होती. निकिता घरी पोचली तेव्हा सुजित एकटाच घरी होता. त्याची आई लेकीला घेऊन 4 दिवसासाठी मैत्रिणीसोबत दर्शनाला गेली होती. टीव्ही चालू होता. निकिताने हलके सुजितच्या गळ्यात हात गुंफले. सुजितला काही कळेना. अचानक एवढा बदल? सुजितच्या प्रश्नार्थक नजरेत आपली नजर मिळवत तिने सुजितच्या गालावर ओठ टिकवले व त्याला त्याच्या कानात कुजबुजली, खरंच सॉरी. या दिलाच्या सौदागराला ओळखायला उशीरच झाला मला. सुजितने निकिताला आपल्या मांडीवर बसवलं. तिची गालावर रुळणारी बट मागे सरकवत म्हणाली, बरीच वाट बघायला लावलीस निकू, पण मला काही निलमनी स्वतः माझ्याकडे आलेला हवा होता. ओरबाडून घ्यायचा नव्हता. तुला खरंच सुखात ठेवीन मी, वचन देतो, असं म्हणत त्याने निकिताचा हात हातात घेतला. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची कथा? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि अशा नवनवीन कथांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.